वैशाली मेजवानीमध्ये आज आपण साबुदाणा किंवा इतर कोणतंही पीठ मिक्स न करता फक्त वरी तांदळाचं पीठ वापरून ही मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र उपवासाची भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत. तर अगदी नवीन शिकणारे सुद्धा सहज आणि सोप्या रीतीने ही भाकरी तयार करू शकतात. इतकी ही भाकरी सोपी आहे. तर इथे तुम्ही या भाकरीचं टेक्स्चर बघू शकता. अतिशय मऊ लुसलुशीत अशी ही भाकरी तयार होते. अजिबात कडक होत नाही. जरी सकाळी तुम्ही ही भाकरी केली तरी ही भाकरी संध्याकाळपर्यंत अगदी अशीच मऊ लुसलुशीत राहते. आता ही उपवासाची मऊ लुसलुशीत भाकरी तयार करत असताना यामध्ये आपण दुसरं कोणतंही पीठ न वापरता एका खास ट्रिकने ही भाकरी अगदी मऊ लुसलुशीत कशी करायची ते पाहिलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता की याला छान असा पातळ पापुद्रा देखील सुटलेला आहे आणि मस्त अशी भाकरी आतून मोकळी झालेली आहे. तर अगदी अशीच भाकरी तयार करण्यासाठी यामध्ये बऱ्याच बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. तर कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. त्याचसोबत अशाच नवीन नवीन आणि उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. बरेच वेळा उपवासाची भाकरी केल्यानंतर ती कडक होते किंवा ती वातट होते. खूप वेळ ठेवल्यानंतर आपण ती खाऊ शकत नाही कारण ती कडक झालेली असते. तर इथे आज आपण एक खास ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे ही भाकरी अतिशय मऊ लुसलुशीत तयार होते आणि अगदी नवीन शिकणारे जरी असतील तरी ही भाकरी अगदी सोप्या पद्धतीने आणि सहजरित्या करू शकतात. सुरुवातीला आपण एका पॅनमध्ये 1 वाटी किंवा 1 कप इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि अर्धा छोटा चमचा इथे मी हे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी साजूक तूप का घातलेलं आहे हे तुम्हाला पुढे रेसिपी करता करता सांगणारच आहे. पण त्याआधी आपण हे भाकरीचं पीठ तयार करून घेणार आहोत. आता साजूक तूप घातल्यानंतर पाण्याला छान उकळी काढायची आहे. पाण्याला उकळी आली की यामध्येच आपण 1 कप इतकं वरईचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे. म्हणजे भगर ज्याला म्हणतात त्या भगरचं पीठ आपण इथे चाळून घेतलेलं आहे आणि ते घालून घेतलेलं आहे. 1 कप पाणी असेल तर आपल्याला बरोबर 1 कप इतकं हे वरईचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे गॅस चालूच आहे. गॅस आपला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि हे पाणी आणि पीठ एकत्र होईपर्यंत गॅस आपल्याला चालू ठेवायचा आहे. आता इथे पाणी आणि पीठ छान एकत्र झालं की गॅस बंद करायचा. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर फक्त 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला हे पीठ एका परातीत काढून घ्यायचं आहे. तर इथे आता पीठ आपलं हे मिक्स करून झाल्यानंतर आपण परातीत काढून घेऊया आणि फार थंड होऊन न देता कोमट असतानाच आपल्याला हे किंवा गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर फक्त थंड पाण्यात हात बुडवायचा आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हे पीठ गरम असताना मळून घेता येत नसेल तर एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करावा ज्यामध्ये हे पीठ घालून त्या पद्धतीने ते मळून घेऊ शकता किंवा एखादा पेल्याचं किंवा तांब्याच्या साहाय्याने देखील तुम्ही हे पीठ या पद्धतीने मळून घेऊ शकता. तर इथे मी पाण्याचा हात लावून हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. फार पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही. तर फक्त हाताला चटके बसू नये म्हणून पाण्यात हात बुडवून आपल्याला या पिठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर हाताला पीठ चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तूप देखील लावून घेऊ शकता आणि या गोळा या पद्धतीने तयार करून घेऊ शकता. आता इथे आपलं छान असं पीठ मऊसूत मळून तयार झालेलं आहे. आता यामधीलच एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याची आपल्याला भाकरी तयार करून घ्यायची आहे. आता भाकरी तयार करण्यासाठी जेव्हा आपण गोळा तयार करतो तेव्हा तो देखील छान असा मळून घ्यायचा आहे. तर हे पीठ छान मऊसूत तयार झालेलं असतं त्यामुळे आपल्याला फार मळायला लागत नाही. पण या पिठाला किंवा या गोळ्याला क्रॅक जाऊ नये, चिरा पडू नये म्हणून आपण या पद्धतीने हा गोळा प्रत्येक वेळी मळून घेणार आहोत. तर इथे अशा प्रकारे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता इथे मी वरईचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये हा गोळा घोळवून अशा पद्धतीने आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे. इथे मी या भाकरीला चपाती देखील म्हटलेलं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही म्हणू शकता. पण याला चपाती आणि भाकरी दोन्ही का म्हटलं आहे ते पुढे आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी आपण अशा पद्धतीने हलक्या हाताने ही भाकरी एकसारखी आणि पातळ लाटून घ्यायची आहे. जितकी तुम्ही छान आणि पातळ भाकरी लाटून घ्याल तितकी ती छान तयार होते. गरज वाटल्यास लाटताना थोडंसं पीठ तुम्ही भुरभरून घेऊ शकता आणि ही भाकरी एकसारखी तयार करून घेऊ शकता. आता इतपत ही भाकरी लाटून झाल्यानंतर हाताने थोडीशी एकसारखी करून घेणार आहोत म्हणजे ह्याचे काठ छान असे एकसारखे होतात आणि भाकरी आपली गोल गरगरीत तयार होते. आता या पद्धतीने ही भाकरी मी छान अशी एकसारखी करून घेतलेली आहे. आता काठापासून आतपर्यंत अशा पद्धतीने ही भाकरी आपण छान अशी लाटून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता वरईची अगदी
छान पातळ आणि एकसारखी भाकरी आपली लाटून शेकवण्यासाठी तयार झालेली आहे. आता ही आपल्याला शेकवून घ्यायची आहे. तर शेकवण्यासाठी तवा आपल्याला मध्यम आचेवर गरम करायला ठेवायचा आहे. तर एक 5 ते 10 मिनिटं तवा आपण आधीच मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा आहे. भाकरी छान आपली तयार झाली की भाकरी तव्यात घालून घ्यायची आणि यावर लगेचच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. आता भाकरी तव्यात घातल्यानंतर आणि पाणी लावून घेतल्यानंतर गॅस आपल्याला मोठ्या आचेवर ठेवायचा आहे आणि आता वरची बाजू कोरडी होईपर्यंत आपल्याला ही मोठ्या आचेवर शेकवून घ्यायची आहे. तर एक 15 ते 20 सेकंदामध्ये वरची बाजू कोरडी होते आणि मग ही भाकरी आपण पलटून घेतलेली आहे. आता ही दुसरी बाजू आहे ती आपल्याला 1 मिनिट ते 1.5 मिनिट छान अशी मोठ्या आचेवर शेकवून घ्यायची आहे. 1 ते 1.5 मिनिट मोठ्या आचेवर शेकवून घेतल्यानंतर आपण आता पलटून घेणार आहोत. तर जवळजवळ आपण 3 वेळा ही भाकरी पलटून या पद्धतीने शेकवून घेतलेली आहे. आता तिसऱ्या वेळा पलटून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान अशी टम्म फुगलेली आपली ही वरईची भाकरी तयार होते. याच पद्धतीने आपण बाकीच्या भाकरी देखील करून घेणार आहोत. याआधी आपण आपल्या चॅनलवर उपवासाची भाकरी सोबतच मिरचीचा ठेचा, साबुदाण्याचा पराठा, बटाट्याची भाजी आणि उपवासाचे घावणे या रेसिपी देखील शेअर केलेल्या आहेत. तर त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता किंवा व्हिडिओच्या खाली देखील पाहू शकता. आता इथे आपण ही वरईची भाकरी तयार केलेली आहे. याला मी चपाती देखील म्हटलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही म्हणू शकता. जर तुम्ही याला चपाती म्हणणार असाल तर यावर तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आणि ही भाकरी किंवा ही चपाती शेकवून घेऊ शकता. इथे तेलाचा किंवा तुपाचा काहीही वापर न करता आपण ही भाकरी तयार केलेली आहे. इथे भाकरी तयार करत असताना यावर मी पाणी लावून घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाणी लावायचं नसेल तरी देखील ही भाकरी तुम्ही तयार करून घेऊ शकता. पण अगदी मऊसूत भाकरी तयार होण्यासाठी यावर आपण पाणी लावून घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने इथे आपण पीठ तयार केलेलं आहे त्याच पद्धतीने पीठ तयार करायचं आहे. इथे आपण फक्त एकाच पिठाचा वापर करून ही भाकरी तयार करणार आहोत, म्हणून यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा तूप घातलेला आहे जेणेकरून ही भाकरी छान मऊसूत तयार होते. तर यामध्ये तुपाचा वापर नक्की करा जेणेकरून तुमची ही भाकरी मऊ लुसलुशीत आणि बराच वेळ तशीच राहणारी तयार होईल. इथे आता सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे आपण जेव्हा वरईचं पीठ दळून आणतो तर ते अगदी बारीक दळून आणायचं आहे आणि शक्यतो ते तुम्ही घरघंटीवरून दळून आणा म्हणजे ते तुम्हाला अगदी एकसारखं दळून मिळतं. आता इथे अशा पद्धतीने भाकरी तयार झाल्या की एखाद्या जाळीवर किंवा एखाद्या टोपल्यावर काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून याची वाफ निघून जाईल आणि याला पाणी धरणार नाही. आता भाकरी केल्यानंतर अशा एकावर एक ठेवून द्यायच्या आहेत जेणेकरून यामधलं मॉइश्चर तसंच राहतं आणि या भाकरी केल्यानंतर बराच वेळ मऊ लुसलुशीत राहतात. आता थोड्याफार कोमट झाल्या की आपण एखाद्या डब्यात किंवा टोपल्यात झाकून ठेवायच्या आहेत जेणेकरून या भाकरी कडक होणार नाहीत. भाकरी केल्यानंतर त्या कधीही फॅन खाली ठेवू नये ज्यामुळे त्या कडक होतात. आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही मऊसूत छान अशी भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही कोणत्याही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत किंवा मिरचीच्या ठेच्यासोबत देखील ही भाकरी उपवासासाठी खाऊ शकता. तर हा एक पोटभरीचा आणि पौष्टिक पदार्थ तयार झालेला आहे. तर आज इथे आपण फक्त एकाच पिठाचा वापर करून उकड काढून ही मऊ लुसलुशीत वरईची भाकरी तयार केलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. त्याचसोबत अशाच नवीन नवीन आणि उपयुक्त छान छान रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.